बाळाला असं आईकडे का घेऊन जाता? ओके, कसं असतं ना की आईची डिलिव्हरी झालेली असते आणि आईला उत्सुकता असते की माझं बाळ कसं दिसतंय, काय आहे. तर आईला जर बाळ दाखवलं तर पहिली गोष्ट तिचं ऍप्रिहेन्शन कमी होतं, तिला चांगलं बाळ आहे हे समजतं. दुसरं म्हणजे बाळ हे आईसोबत असतं, बाळाला आईचा श्वास माहिती असतो, आईचे ठोके माहिती असतात, आईचा वास माहिती असतो. आणि जेव्हा बाळाला आपण आईजवळ नेतो तेव्हा बाळाला पण सिक्युअर वाटतं की हो, ज्या आईसोबत मी 9 महिने होतो ती आई माझ्याजवळ आहे. आणि आपण बाळाला दुसऱ्या नातेवाईकांकडे देणार तेव्हा जितक्या हातांमध्ये बाळ जातं तितकं बाळाला भीती वाटू शकते किंवा बाळाची अँझायटी वाढू शकते. आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा बाळ हे आईजवळ नेतो आणि आईच्या गालाला बाळ लावलं म्हणजे आईला बाळाचा स्पर्श केला तर आईचं ऑक्सिटोसिन रिलीज होतं, त्याच्यामुळे तिचं ब्लिडिंग पण कमी होतं आणि तिला दूध पण लवकर स्त्रवतं. म्हणजे जरी तुला असं वाटत असलं की काय मॅडम रील काढतात आणि बाळाला घेऊन जातात आईजवळ नेतात, पण तरी त्याच्या मागे खूप सारे शास्त्रीय कारण आहेत आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून आपण पहिल्यांदा बाळ आईजवळ नेतो आणि आईचा त्याला स्पर्श करतो.